अमरावती के चांदूरमध्ये उमेदच्या शासकीय कार्यालयामध्ये भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा वंचित युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचा आरोप। चौकशी करून कारवाई करू, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये किरकोळ कारणातून पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची, राड्यानंतर पोलिसांची अतिरिक्त तुकडी घटनास्थळी। सांगलीच्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानादरम्यान महायुती विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने। विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने गुंडांना निमंत्रण देण्यात आल्याची जयंत पाटलांची टीका। जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची गाडी अज्ञाताने फोडली। रात्रीच्या वेळी गाडी घरासमोर उभी असताना अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने गाडीच्या काचा फोडल्या। बीडच्या गेवराईमध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी, पवार गट आणि पंडित गटामध्ये वाद। दोन्ही गट आमने-सामने भिडले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक। संभाजीनगरमधील खुलताबाद इथे मतदान केंद्रावरती उमेदवारच मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये घेऊन आला। यामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळ। बदलापूर पोलीस स्टेशन बाहेर 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। भाजप उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर झाला राडा। बुलढाणा शहरामधील उर्दू प्राथमिक शाळेमध्ये मतदानावेळी गोंधळ। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर, बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी 3 ते 4 जणांना चोपलं। परभणीच्या जिंतूर शहरामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। इतर जिल्ह्यातून बोगस मतदान करण्यासाठी माणसं आणली जात असल्याचा आरोप। सांगलीच्या जत नगर परिषदेच्या मतदानादरम्यान गोंधळ। मतदान केंद्रावरती भाजप कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद। भाजपच्या महिला उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यावरून वाद। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी। पुढचे आणखी 18 दिवस ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्याचा प्रशासनावर ताण। बीडच्या गेवराईमध्ये दगडफेक आणि मारामारीच्या घटनेनंतर पोलीस दल अलर्ट मोडवर। राज्य राखीव दलाची तुकडी तैनात। तसंच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना घटनास्थळी दिली भेट। वाशिमच्या कारंजा आणि मंगरुळपीर इथल्या ईव्हीएम मशीन काही काळ बंद। तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर संबंधित मशीनची केली तत्काळ अदलाबदल। मात्र बदलून आणलेली नवीन मशीन्सही काही वेळातच बंद पडल्यामुळे काही वेळ मतदान प्रक्रियेला बसला ब्रेक। जालन्याच्या अंबडमध्ये पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी एक तरुण पुण्याहून अंबडमध्ये आला। मात्र मतदान न करताच माघारी परतला। दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या नावावरती मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार। अंजनगाव सुरजी इथल्या निवडणुकीला स्थगिती। 20 डिसेंबर रोजी होणार मतदान। प्रशासनाने जनजागृती केली नसल्याचा मतदारांचा आरोप। त्यामुळे मतदान केंद्रावरून मतदार घरी परतले। वर्ध्यामध्ये मतदान केंद्रावरती मतदारांच्या बोटाला शाही न लावल्याचा प्रकार। कर्मचारी गप्पा मारण्यात गुंग असल्याने मतदार शाही विना परतले। कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह। जळगावमधील जामनेर इथे बोगस मतदार आढळल्याने गोंधळ। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला दिलं पोलिसांच्या ताब्यात। भंडाराच्या साकोलीमध्ये 100 वर्षांच्या आजीने केलं मतदान। थंडीच्या कडाक्यात आजीनं बजावला मतदानाचा हक्क। सर्वांना मतदान करण्याचं 100 वर्षांच्या आजीचं आवाहन। शिर्डीमधील ओमकार वारुळ या तरुणानं बोहल्यावरती चढण्यापूर्वी साजरा केला लोकशाहीचा उत्सव। नवरदेवाच्या पोशाखातच त्यानं मतदान केंद्रावरती जात बजावला मतदानाचा हक्क। नाशिकच्या मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड इथं थंडीमुळे संथ गतीनं सुरू असलेलं मतदान दुपारनंतर वाढायला सुरुवात। दुपारनंतर मतदार घराबाहेर पडल्यानं मतदान केंद्रावर गर्दी।
पुण्यामध्ये 9 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेमध्ये पार. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आले होते 55 पोलीस सेक्टर. चंद्रपूरच्या गडचांदूर शहरामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातले फेटे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव उपक्रम. सोलापूरच्या बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपल यांनी बजावला मतदानाचा हक्क. जागरूक नागरिक म्हणून मी मतदानाचा हक्क बजावला, दिलीप सोपल यांची प्रतिक्रिया. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बजावला मतदानाचा अधिकार. पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्या गटातच सामना. सर्वांना मतदान करण्याचं राजेंद्र राऊत यांचं आवाहन. कोल्हापूरच्या जयसिंगपूर नगर परिषदेसाठी नागरिकांकडून मतदान. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. पंढरपुरात मतदानाला प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सासू श्यामल शिरसाट आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार सून प्रतीक्षा शिरसाट यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावरील पोलिसांवरती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे संतापल्या. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे रक्षा खडसेंचा संताप. पाचोऱ्यामध्ये खाली क्रमांक आणि बूथ क्रमांकामध्ये गोंधळ झाल्यामुळे उमेदवार सुनीता पाटील आणि आमदार किशोर पाटलांना बसला फटका. मतदानासाठी आलेल्या किशोर पाटलांना कुटुंब ताटकळत उभं राहावं लागलं. गोंधळ संपल्यानंतर केलं मतदान. आमदार बांगर हा हिंगोली जिल्ह्याचा कलंक. आमदार तानाजी मुटकुळेंची टीका. प्रत्येकानं निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावला, मुटकुळेंची प्रतिक्रिया. निवडणुका पुढे ढकलल्या याचं आश्चर्य, मात्र निकाल पुढे ढकलला या न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेता तर मग निवडणुका घेताच कशाला? माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आयोगाला सवाल. तर देशाच्या लोकशाहीला सर्व स्वायत्त संस्था चारही दिशेला ओढत असल्याचाही खोतांचा आरोप. राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांचा असून निवडणुकांमध्ये नंगा नाच सुरू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची निवडणुकांमधील पैसे वाटपावरून टीका. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं पोलिसांना धक्का देऊन बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी कुणाल गायकवाडवर केले गंभीर आरोप. निकाल पुढे ढकलल्याने नाशिकमधील सटाणा इथल्या उमेदवारांनी व्यक्त केली नाराजी. सेटिंग करण्यासाठी वेळ वाढवल्याचा आरोप. ज्या राज्याचे खरे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भाजपने कोणत्याही निवडणूक प्रचारामध्ये किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटले नाहीत, दानवेंचं विधान. शिंदे मालवणला आले, येताना बॅगेमध्ये काय आणलं पोस्ट करत संजय राऊतांचा सवाल. मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅग न उत्तर. लोकशाहीची ऐशी तैशी, संजय राऊतांची टीका. हताश झालेले लोक असे प्रकार करतात. बीडमध्ये रात्री पैसे घेऊन जात असलेल्या कार्यकर्त्यांना पकडल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया.